हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू सायलीज कुकिंग टूर. आज आपण बनवणार आहोत मिक्स डाळ म्हणजेच पंचरत्न डाळ. ही डाळ खूप वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते. अशाच एका वेगळ्या पद्धतीने आज मी ही डाळ बनवणार आहे. चला तर मग. सर्वप्रथम एक फुलपात्र भरून डाळ मी स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेतली. त्यानंतर साधारण 20 ते 25 मिनिटं ही डाळ भिजत ठेवली. तुम्ही अर्धा तास भिजवली तरी चालेल. भिजल्यानंतर कुकरला डाळ लावून घेतली. म्हणजे डाळीत पाणी टाकून त्यात अर्धा चमचा हळद व चवीनुसार मीठ टाकले. एक उकळी फुटली की कुकरचं झाकण बंद करून साधारण 2 शिट्ट्या शिट्ट्या डाळीला देणार आहोत. त्यानंतर डाळ थंड होऊ द्यायची आहे. आपली डाळ एकदम मऊ शिजली पाहिजे. जोपर्यंत कुकरच्या शिट्ट्या होत आहेत, आपण फोडणीची तयारी करून घेऊया. मिक्सरच्या छोट्या भांड्यात 7 ते 8 हिरव्या मिरच्या, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर घेऊन ती मी बारीक ग्राइंडिंग करून घेतली आहे. त्याचबरोबर दुसऱ्या साईडला आपल्या कुकरच्या शिट्ट्या झाल्या आहेत, तर कुकर थंड झालं असेल तर आपण उघडून बघूया आणि डाळ शिजली का हे बघून घेऊया. तुम्ही बघू शकता आपली डाळ छान शिजली आहे, मऊसूत झाली आहे. आता कढई फोडणीसाठी 2 चमचे तेल टाकून घेऊया. तेल गरम झाल्यावर त्यात आपण टाकणार आहोत जिरे. जिरे टाकल्यानंतर आपण जे वाटण तयार करून घेतले आहे, हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीर त्याची आपण फोडणी देणार आहोत. ते वाटण छान तेलात परतवून घेणार आहोत. आज आपण दुसरे कोणतेही मसाले यात वापरणार नाही आहोत. आज आपण अशी हिरवी डाळ बनवणार आहोत. ज्यात फक्त हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीरचं वाटण आहे. मग हे वाटण छान परतलं गेल्यानंतर आपण सगळी डाळ या वाटणामध्ये कढईत टाकून घेणार आहोत आणि एक उकळी येईपर्यंत छान अशी शिजू देणार आहोत. आणि त्यानंतर आपण पाणी गरम करून घेतले आहे आणि गरम पाणी यामध्ये आपण टाकणार आहोत. ज्याच्याने आपण तुम्हाला कमी जास्त पाणी तुम्ही याप्रमाणे टाकू शकतात. पाणी टाकल्यानंतर यात थोडेसे मीठ टाकायचे आहेत चवीनुसार. खूप जास्त मीठ टाकू नका, कारण की डाळ शिजवताना पण आपण यात मीठ टाकले होते. पण पाणी टाकल्यावर थोडेसे आपण टाकूया. त्यानंतर आता ह्या डाळीला 5 ते 6 मिनिटं मोठ्या आचेवर उकळी फुटू द्या आणि मग आपली छान गरमागरम डाळ तयार आहे. मग गरम गरम भाताबरोबर किंवा भाकरीबरोबर तुम्ही खाऊ शकता. थँक्स फॉर वॉचिंग. रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक यू.